पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म, न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा, केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथाचा हेतू सर्व संशय निवृत्ती करून जन्ममरणाचा फेरा चुकविणे असा आहे। हा ग्रंथ वेदांताचा अभ्यास सांगणारा ग्रंथ आहे। वेदांत हा साधारणपणे साधारण माणसांसाठी असलेला विषय नाही। वेदांत हा विषय जो आहे तो कोणीही हाताळू नये किंवा कोणी त्याचा हट्ट धरू नये। वेदांत हा जो विषय आहे तो ज्या व्यक्तींना संसारामध्ये वीट आलेला आहे अशा व्यक्तींसाठी खरं तर हा वेदांत अभ्यास आहे। परंतु संसारामध्ये रममाण झालेले, संसारामध्ये गोडी वाटणारे लोकसुद्धा वेदांताचा अभ्यास करू लागल्यामुळे वेदांताचं भलतंच प्रतिपादन जगामध्ये झालेलं आहे, होत आहे आणि इथून पुढेही तसंच होणार आहे। परंतु असं जरी असलं तरी संसारामध्ये रममाण होण्याची इच्छा नसणारे, काहीतरी कारणाने संसाराची विरक्ती आलेले असे अनेक जण या जगामध्ये आहेत की ज्यांना या अशा ग्रंथांचा उपयोग होऊ शकतो। आपण सर्वजण जर या वर्गामध्ये असाल तर आपल्याला या ग्रंथाचा नक्कीच उपयोग आहे, नाहीतर पहिल्या वर्गाप्रमाणे आपणाला या ग्रंथाचा फक्त गंमत म्हणून हा उपयोग होऊ शकेल, नाहीतर त्याचं फल जे आहे ते मात्र काही आपल्याला प्राप्त होणार नाही। या ग्रंथाचा अभ्यास आपण आत्तापर्यंत जो केलेला आहे त्यामध्ये आपण दृक्दृश्य यामध्ये विवेक कसा करावा याची सुरुवात पाहिलेली आहे। 8 श्लोक आपण आत्तापर्यंत अभ्यासलेले आहेत। 9व्या श्लोकाचा आता आपण अभ्यास करतो आहोत। 8व्या श्लोकामध्ये अहंकार, या अहंकाराचं तादात्म्य, चितिछाया, देह आणि साक्षी यांमध्ये कसं होतं हे समजावून सांगितलेलं आहे। 3 प्रकारचं हे तादात्म्य मी 3 सांगितले, अहंकार आणि चितिछाया, अहंकार आणि देह, अहंकार आणि साक्षी असे 3 संबंध आहेत। या तिघांचा जो तादात्म्याचा संबंध आहे तो कशा प्रकारचा आहे हेही आपण मागील श्लोकामध्ये पाहिलेला आहे। अहंकार आणि देह यांचा जो संबंध आहे तो कर्मज आहे। अहंकार आणि चितिछाया यांचा जो संबंध आहे तो सहज आहे आणि अहंकार आणि साक्षी यांचा जो संबंध आहे तो भ्रांतिजन्य आहे। असा अभ्यास आपण मागे केलेला आहे। आता या 9व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये हा जो संबंध आहे हा संबंध कसा निवृत्त होईल, हा संबंध कसा संपेल यासाठी विचार सांगण्यात येत आहे। संबंधिनोस्तोर्णास्ति निवृत्ती सहजस्य तु कर्मक्षयात प्रबोधाच्च निवर्तते क्रमादुबे। या श्लोकामध्ये आलेल्या अर्थाप्रमाणे आपण मागील चिंतनामध्ये सुद्धा विचार केला होता। त्यामध्ये या 3 संबंधापैकी जो चितिछायेचा संबंध आहे तो सहजच निवृत्त होणारा आहे आणि बाकीचे जे 2 संबंध आहेत
ते मात्र सहज निवृत्त होणार नाहीत असं सांगितलेलं आहे. बरोबर. कोणाचा संबंध सहज सुटण्यासारखा आहे? संबंधिनोस्तोर नास्ती निवृत्ती सहजस्य तू. सहज तादात्म्य कोणाचं आहे? चितिछाया आणि अहंकार. म्हणजे चितिछाया आणि अहंकाराचं जे तादात्म्य आहे ते सहज निवृत्त होणार आहे. पण सहज निवृत्त होणार आहे मग कधी होणार आहे? त्यांचं जे तादात्म्य सहजच आहे ते तादात्म्य आपण काहीही केलं तरी निवृत्त होणार नाही असा त्याचा एक अर्थ होतो. आणि ते पुढे जाऊन सहजच निवृत्त होईल असा त्याचा एक दुसरा अर्थ होतो. म्हणजे सहज तादात्म्य जे अहंकार आणि चितिछायामध्ये आहे या तादात्म्याला निवृत्त करण्याची गरज नाही आहे. ते राहणारच आहे. कुठपर्यंत हा प्रश्न आहे किंवा हा विषय आहे. याचा आपण मागील वेळेस थोडा विचार केलेलाच आहे. सहज तादात्म्य कसं असतं, सहज म्हणजे काय याचाही विचार आपण मागे केलेला आहे. ज्याप्रमाणे जन्माला आलेल्या पक्ष्याची आकाशात उडून जाण्याची प्रवृत्ती ही सहजच असते. पाण्यामध्ये पोहण्याची प्रवृत्ती माशाची सहजच असते. आणि मासा मेला की त्याला पोहता येतच नाही. पक्षी मेला की त्याला उडून जाताच येत नाही. हे जसं सहज निवृत्त होतं म्हणजे तो पक्षी राहिला नाही की तो उडू शकत नाही. तो मासा संपला की तो पोहू शकत नाही. पाणीच आटलं की त्याला पोहता येत नाही. म्हणजे पाणी आटो किंवा मासा मरो. अशा प्रकारे सहज जे संबंध असतात ते कुठल्या तरी कारणाने सहज निवृत्त होतात. म्हणजे त्याला मारावं काय तर असा एक प्रश्न आहे. त्याचप्रमाणे एखाद्याला या दृष्टांतावरून असं वाटू शकतं की नाही की हा जो संबंध आहे हा संबंध त्यामध्ये आपण त्या पक्ष्याला मारलं किंवा माशाला मारलं तर त्याला पोहता येणार नाही किंवा उडून जाता येणार नाही. त्याप्रमाणे इथे सहज असलेले तादात्म्य चितिछाया आणि अहंकार यामधलं तादात्म्य संपवण्यासाठी असा काहीतरी मार्ग असावा, असं काहीतरी करायला पाहिजे. त्याची खरं गरज नाहीये असा इथे अभ्यास आहे. त्याची गरज नाही. म्हणजे त्या दृष्टांताला आपण सहज तसंच्या तसं इथे घेता येणार नाही. जरी ते दृष्टांत आपण समजण्यासाठी मागे घेतले होते तरी सुद्धा त्या दृष्टांतामध्ये आलेला अर्थ डायरेक्ट आपल्याला इथे तसाच्या तसा घेता येणार नाही. या ठिकाणी चितिछाया जी आहे ही चितिछाया का निर्माण झाली तर आरसा असेल तर प्रतिबिंब असेलच. आरसा नसेल की प्रतिबिंब नसणारच आहे. म्हणजे जिथपर्यंत आरसा आहे तिथपर्यंत प्रतिबिंब सहजच पडणार आहे असा त्याचा अर्थ आहे. चितिछाया म्हणजे काय? प्रतिबिंबित चैतन्य. चितचे जे प्रतिबिंब पडलेलं आहे त्याला चितिछाया म्हणतात. पण जिथपर्यंत आरसा राहतो तिथपर्यंत प्रतिबिंब राहणार आहे. मग जिथपर्यंत आरसा राहिला तिथपर्यंत प्रतिबिंब राहिलं. जेव्हा आरसा गेला तेव्हा प्रतिबिंब गेलं. म्हणजे आरशाच्या जाण्याने ते प्रतिबिंब जाईल. मग अशाप्रमाणे ज्याच्यामध्ये हे प्रतिबिंब पडलं तो पदार्थ गेला की मग आपोमतच ते तो जो संबंध आहे तो संपेल. अहंकारामध्ये चितिछायेचं प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब कुठे पडलंय? अहंकार. या अहंकार निर्माण होता क्षणीच तिथे चितिछाया तयार होते. अहंकार म्हणजे आरशासारखा आहे. कारण अहंकार हा सूक्ष्म शरीराचं प्रतिपादन करतो म्हणजेच बुद्धी. आणि बुद्धीत प्रतिबिंबित चैतन्य आपण असं म्हणतो किंवा अंतःकरणात प्रतिबिंबित चैतन्य असं आपण म्हणतो. म्हणजे अहंकारामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडण्यास कारण अहंकार आहे. अहंकार नसेल की प्रतिबिंब पडणार नाही. अहंकार नष्ट झाला की प्रतिबिंब राहणार नाही. म्हणजे तो संबंध जो आहे तो अहंकाराच्या उत्पत्तीवर आणि नाश होण्यावर आहे. मग अहंकार कधी जाईल? जेव्हा केव्हा जाईल. मग एखादा म्हणेल की ज्ञान झाल्यानंतर अहंकार जातो का? तर अहंकाराचे भाग आहेत. अहंकार इथे फक्त एक शब्द घेतलेला आहे. परंतु अहंकार जो आहे हा अहंकार विविध प्रकारचा असतो. सात्विक अहंकार, राजसी अहंकार, तामसी अहंकार, चांगला अहंकार, वाईट अहंकार अशा प्रकारे अहंकार असतो. आणि बाधित अहंकार, सत्य रूपाने असणारा आणि बाधित रूपाने असणारा अशा प्रकारचा हे अहंकार आहे. त्यामुळे अहंकाराचे वेगवेगळे जरी भाग आपण पाहिले तर लक्षात येतं की अहंकार कुठल्याही प्रकारचा असो जिथपर्यंत आहे तिथपर्यंत त्याच्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडेलच. आणि त्यामुळे त्यांचा जो हा सहज संबंध आहे तो राहणारच आहे. हा अहंकार जेव्हा केव्हा संपूर्णता नष्ट होईल. संपूर्णता म्हणजे त्याचं नामोनिशान राहणार नाही.
तेव्हा सहजच त्या संबंधांची निवृत्ती होईल, असं या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये सांगितले. संबंधिनोस्तोरणास्ती निवृत्ती सहजस्य तू. सहजच असलेलं जे तादात्म्य आहे म्हणजे अहंकार आणि चितिछाया यांचं, ते निवृत्त होणार आहे. त्याला निवृत्त करण्याची गरज नाही. आपण जरी कितीही प्रयत्न करत राहिलो याला निवृत्त करण्याचा, तरी ते निवृत्त होणार नाही. कारण जिथपर्यंत शरीर आहे तिथपर्यंत आतमध्ये अहंकार राहणार आहे. अहंकार जिथपर्यंत राहतो तिथपर्यंत शरीर राहतं. शरीराचा कालावधी ठरलेला आहे. शरीर पडण्याचा म्हणजे शरीर संपण्याचा कालावधी ठरलेला आहे. तिथपर्यंत अहंकार शरीरात राहावंच लागतो. मग तो अहंकार फक्त खाण्यापुरता असेल. आता अहंकार शब्द आपण असं म्हणतो की हा फार अहंकारी माणूस आहे, तसा हा अहंकार शब्द नाही. मुळात आपण जेवण करतो हा सुद्धा काय अहंकार आहे. आपल्या अहंकारामुळेच आपल्या सगळ्या क्रिया होतात. कारण अहंकार बद्दल मी तुम्हाला मागे अभ्यास सांगितलेला आहे. अहंकार म्हणजे काय तर प्राणाला जो हलवतो, ज्ञानेंद्रियांना जो हलवतो, कर्मेंद्रियांना जो हलवतो, स्थूल शरीराला जो हलवतो, बुद्धीच्या निश्चयाप्रमाणे जे अंतःकरण या बाह्य इंद्रियांना म्हणजे अंतःकरणापेक्षा बाह्य इंद्रियांना म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांना आणि प्राणाला आणि देहाला हलवतो, तो हा अहंकार आहे. जे अंतःकरण यांना सर्वांना हलवतं तो हा अहंकार आहे. आणि हा अहंकार जो आहे तुमचा देह जिथपर्यंत राहील म्हणजे हे सर्व जिथपर्यंत राहील तिथपर्यंत राहणारच आहे. व्यावहारिक दृष्टीने अहंकार शब्द जो वापरतात तो हा शब्द नाही आहे. हा शब्द अहंकार म्हणजे कुठला आहे, जो या सगळ्यांना चालवणारा आहे. कारण त्या अहंकाराने अहम धरल्याशिवाय कुठलीच क्रिया होणार नाही. म्हणजे स्थूल असो किंवा सूक्ष्म असो कुठलीही क्रिया त्या अहंकाराने अहम धरल्याशिवाय होत नाही. तो हा अहंकार आहे. मग हा कुठपर्यंत राहतो, जिथपर्यंत आपला कालावधी ठरलेला आहे. आणि तो ठरलेला आहे. ठरलाय कसा तर जसं धनुष्यातून बाण सुटला की तो सुटलेला आहे. आता तो कुठे जाईल आणि कुठे पडेल आणि कुठे थांबेल ते ठरलेलं आहे. एकदा का धनुष्यातून बाण सुटला की मग तो कुठे थांबेल आणि कुठे पडेल हे काय झालेलं आहे, हे सगळं ठरलेलं आहे. कारण तो सुटला बाण. त्याचप्रमाणे ज्या दिवशी आपण जन्म घेतला मनुष्य देहामध्ये त्याच वेळेस ठरलेलं आहे की आपण कुठे थांबणार आहोत. म्हणजे आपला मृत्यू हा ठरलेला आहे. मनुष्य देहाचा हे ठरलेलंच आहे. एवढं मनुष्य देहाचा जो मृत्यू आहे तो आपल्याला आधी आणता येत नाही आणि नंतरही नेता येत नाही. आधी आणण्याचा लोक प्रयत्न करतात आणि नंतर नेण्याचाही प्रयत्न करतात. म्हणजे बरेच लोक मनुष्य देहामध्ये आल्यानंतर पुढे मृत्यू नेण्याचा प्रयत्न करतात आणि अलीकडे आणण्याचाही प्रयत्न करतात. जे अलीकडे आणण्याचा प्रयत्न करतात ते आत्महत्या करतात. पलीकडे नेण्याचा प्रयत्न करतात ते योग धारणेने योग मार्गाने जाऊन संजीवनी विद्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे किंवा दुसऱ्या कुठल्या मार्गाने संजीवनी विद्या नसेल तर दुसरा काही मार्ग असेल का याचा शोध घेतात. म्हणजे संजीवनी विद्या नसेल तर मग दुसरं काहीतरी आहे का, काहीतरी करून मृत्यू लांबवण्याचा प्रयत्न करतात. पण साधारण मनुष्य जो आहे तो मात्र एका विशिष्ट वेळेलाच एका विशिष्ट कारणानेच मरतो. म्हणजे इथपर्यंत जो अहंकार आहे तो काही आपल्याला थांबवता येणार नाही. आता तो ठरलेलाच आहे. साधू असो किंवा सामान्य मनुष्य असो त्याचा हा कालावधी ठरलेला आहे. आणि मग जिथपर्यंत अहंकार आहे तो अहंकार म्हणजे अंतःकरण आहे. अंतःकरण म्हणजे आरशासारखं स्वच्छ आहे. सत्वगुणाचं आहे अंतःकरण. म्हणजे अहंकार हा सत्वगुणाचा आहे. मुळात सत्वगुणापासून अंतःकरण बनतं ना आणि त्याच्यामध्ये हा अहंकार येतो. त्याच्यामुळे या अंतःकरणामध्ये म्हणजे अहंकारामध्ये हे चितिछाया पडते. म्हणजे चितचं प्रतिबिंब पडतं. मग जिथपर्यंत अहंकार तिथपर्यंत संबंध. कुठला हा सहज संबंध. मग आता निवृत्त करावा का, गरज नाही. असंच इथे पहिल्या चरणामध्ये अभ्यास, गरज नाही. पण बऱ्याच लोकांना हे लक्षात न आल्यामुळे बरेच लोक हेच करत बसलेत. बरेच लोक काय करतात, बरेच लोक हेच करतायत आणि त्यांना हे पण कळत नाही आपण हे करतोय म्हणून. काय करतोय हेच माहित नाही. ग्रंथाचा उपयोग कशासाठी असतो, आपण काय करतोय हे कळून घेण्यासाठी. हे कळून घ्यायचंय पहिल्यांदा काय करतोय आणि काय करू नये आणि काय करावं हे कळून घेण्यासाठी. ग्रंथांचा उपयोग दुसरा काहीही नाही. ग्रंथामुळे आपल्याला काय कळणार आहे, पहिल्यांदा काय करू नये, काय करावं आणि नंतर आपण कोण आहोत असे सगळे प्रश्न आपल्याला ग्रंथातून सुटतात. साधारणपणे
पोट भरणारी जी माणसं आहेत, या लोकांना या प्रश्नाची उत्तरं माहीत नाहीत. ते फक्त जगतायत, जगण्याचा फक्त प्रयत्न करतायत. जगण्याच्या प्रयत्नामध्ये आयुष्य संपतंय. जगण्याचा प्रयत्न करता 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 लोक मेले आणि आपण फक्त त्याच्यापेक्षा थोडासा वर जाऊन विचार करतोय. आपणही जगतोय, आपणही अन्न पाणी झोप फिरणं सगळं सगळं करतोय, पण आपल्यापर्यंत त्यांच्यामध्ये थोडासा फरक काय की आपण ह्याच्यावर जाऊन थोडासा विचार करतोय. आपण म्हणजे असे अनेक लोक जगामध्ये. आता त्याच्यामध्ये ज्याला सापडेल ह्याचं उत्तर तो सुटला, ज्याला नाही सापडणार तो गुंतून बसला. जर खरंच आपला प्रयत्न असेल, आपण खरंच अत्यंत शुद्ध भावाने म्हणजे स्वतःची फसगत न करता, स्वतःची फसवणूक न करता जर आपण खरंच मनापासून हे केलं तर नक्कीच आपल्याला याचं उत्तर सापडणारच आहे. नक्कीच आपल्याला असे सद्गुरू, असं शास्त्र सापडणार आहे. त्यांचा संग आपला राहणार आहे. त्यांच्या बोधाने, त्या शास्त्राच्या, त्या सद्गुरूंच्या बोधानेच आपल्याला याच्यातून बाहेर पडता येणार आहे. आपल्याला दुसरा कुठलाही मार्ग नाही. कारण जी फक्त खाण्यापिण्यामध्येच जीवन समजतात त्या लोकांचा हा विषय अजिबात नाही. तुम्हाला जर त्यामध्ये रस असेल तर तुम्हाला या ग्रंथाचा उपयोग नाही किंवा अशा या विषयाचा काही उपयोग नाही. तुम्हाला त्यामध्ये रस नसावा, त्यातून तुम्ही बाहेर यावं, फक्त त्यात रस नसावा असं माझं म्हणणं आहे. फक्त त्यात रस नसावा किंवा त्याच्यात नसावाच ते चांगलं आहे, पण कमीत कमी फक्त त्याच्यात रस नसावा. कारण आपला मृत्यू जो आहे तो आपल्याला माहीत नाही. मृत्यू हा पुढच्या क्षणाला आहे. आपण तरुण असलो काय आणि म्हातारे असलो काय. तरुण आणि म्हातारा असं काही मृत्यू पाहत नाही. मृत्यू जेव्हा येतो तो तरुण माणसाला सुद्धा सहजच उचलून नेतो आणि म्हातारा असला तरी त्यालाही सहजच उचलून नेतो. म्हणून कोणी तरुण माणसाने असं समजू नये की मी अजून 10 वर्ष तर हालतच नाही किंवा 25, 20, 30 वर्ष. कारण इथे पाहिजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय माझ्या सकट की आपण आता काही मारणार नाही लगेच. आणि आपणही एखादा जण अचानक मेला तर आपण म्हणतो अरे काल तर चांगला होता, आपल्याला वाटलं नाही मरेल म्हणून. असं म्हणताना आपण सुद्धा मरणारच आहोत. रडे फुंदे दुःखे कुटतील माथा, एकासी रडता तेही मरे. म्हणजे आपण जर रडत बसलो तर हे लक्षात घेतलं पाहिजे आपणही मरणार आहोत. मग साधू संतांनी किंवा मी ही काही भीती नाही दाखवते तुम्हाला, हे खरं आहे. हे काय खरं आहे, ऐका अथवा नका ऐकू, सावध व्हा. हा जो संबंध आहे हा संबंध अहंकार आणि चितिछायेचा, नंतर अहंकार आणि देहाचा, अहंकार आणि साक्षीचा, हा संबंध काय आहे हे लक्षात घ्या. यातील कुठला संबंध सोडणं गरजेचं आहे ते करावंच लागणार आहे. जे सोडायची गरज नाही ते सोडू नका, जे सोडायचं आहे ते सोडावंच लागेल. चितिछाया आणि अहंकार यांचा संबंध सोडायची गरज नाही, तो राहणारच आहे. म्हणजे तो संबंध, सहज संबंधाचा विषय संपला. मग तो संबंध कायम राहील काय? नाही, तिथे तसं नाहीये. ते संपणार आहे. आपण त्याला विशेष काही प्रयत्न करायची गरज नाही असा हा अभ्यास आहे. आपल्याला विशेष काही प्रयत्न करायचे नाहीत, कुठलेच प्रयत्न करायचे. विशेष काय सामान्य प्रयत्नही करायचं नाहीये, आपोमत होणार आहे ते. दुसरा, कर्मक्षयात प्रबोधाच्च निवर्तते क्रमादुबे. कर्मक्षय आणि प्रबोध असे 2 उपाय पुढे सांगितलेले, 2 संबंध तोडण्यासाठी, संपवण्यासाठी. कर्मक्षय हा पहिला उपाय आहे. कर्माचा क्षय होणे. कर्माचा क्षय झाल्याने पुढचे 2 पैकी पहिलं, कारण पहिला एक होता सहज संबंध, दुसरा कुठला आहे कर्मज. सहज संबंध तोडण्यासाठी, संपवण्यासाठी काहीच करायचं नाही, तो विषय संपला. दुसरा संबंध आहे कर्मज, तो संपवण्यासाठी कर्मक्षय हा उपाय. आणि तिसरा भ्रांतिजन्यम, त्यासाठी प्रबोध म्हणजे ज्ञानाची गरज आहे. पहिला संबंध तर संपला, त्याचा विषयच नाही. म्हणजे जिथपर्यंत देह आहे तिथपर्यंत अहंकार आणि चितिछायांचा संबंध सहजपणे राहणार आहे. म्हणून असं कोणी चुकीने असं समजू नये की मला अहंकार घालवण्याची काही गरज नाही, कारण मी आधी सांगितलं तो अहंकार आणि हा अहंकार वेगळा आहे. कारण काही लोक याचा भलताच अर्थ काढून असं म्हटलं आपण अहंकारी राहिलं तरी काय हरकत नाही. तसं नाही, तो अहंकार वेगळा आहे. कारण तसं असतं तर साधू संतांनी म्हटलंच नसतं की अहंकार संपवा म्हणून, नाही का. त्यामुळे तो अहंकार जो शब्द आहे तो वेगळा आहे आणि हा अहंकार शब्द जो आहे तो काय आहे हे मी तुम्हाला अनेक वेळा समजावून सांगत आहे. आता दुसऱ्या 2 संबंधाचा विचार करतो आहोत. कर्मक्षय याने भ्रांतिजन्य
जो संबंध आहे तो काय होईल, नष्ट होईल. बरोबर. आणि नाही बरेच लोक हो म्हणतात. बरेच लोक म्हणतात काय चाललंय माझं, चालू दे आपलं घरी जाऊन येऊ एवढ्या वेळात. घरी जर मध्ये मध्ये जात असेल तर येऊच नका ना, कारण बरेच लोक हो म्हणतात. लक्ष द्या. लक्ष लागत नसेल तर काय कराय, व्यवस्थित झोप काढून येत जा, खाऊन येत जाऊ नका जास्त. तुम्हाला काही बळजबरी केली काही थ्यायला कोणी. आपण अशा ठिकाणी जाऊ नये की जिथे आपल्याला बळजबरी केलेली असते. जिथे बळजबरी केलेलीच नाही तिथं कशाला यायचं बळच. आलं तर मात्र काय, माझं मत असं असतं, तुम्ही जे हातात काम घ्याल ते व्यवस्थित करा, ते उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करा. आता इथे तुम्ही स्वतःहून जर आले असाल तर तुम्हाला उत्कृष्टपणे श्रवण करायला पाहिजे. त्याच्यामध्ये अजिबात आलाय आणि लक्षच नाही, मध्येच मन कुठेतरी भरकटता लागलं. ते म्हणाले आमच्या हातात थोडीच आहे मनाचं. आपल्या नाही, मग कोणाच्या हातात आहे मन? आपलं मन आपल्याच हातात असतं. आपलं मन आपल्याच हातात असतं. त्याला काही कंट्रोल करायला लोक जे फार कष्ट करतात, मला काही एवढं असं वाटत नाही फार कष्ट करायला पाहिजे. तुम्ही त्या कामावर लक्ष दिलं की मन आपोआप लक्ष ठेवतं तिथे. तुम्ही लक्ष द्या, मन आपोआप तिथेच राहील. तुम्ही लक्ष नाही दिलं की मन पण जातं. म्हणून आपण आपल्या कामामध्ये लक्ष दिलं पाहिजे. श्रवण करणं हे जर तुमचं काम असेल तर तुम्हाला इथे लक्ष ठेवलंच पाहिजे. पण लक्ष न राहायला कारण, मन गायब व्हायला कारण, आपणच दुसरीकडे जायला कारण अनेक आहेत. ती कारणं सांगणं आता काही योग्य नाही. त्याचा विचार आपण नक्कीच नंतर करू की कसं करून आपल्याला एकाग्र अवधान देता येईल, एकाग्र चित्त करता येईल, अवधान देता येईल. असो. कर्मक्षय. कर्मक्षयाने भ्रांतिजन्य जो संबंध आहे तो नष्ट होत नाही, तर कर्मक्षयाने कर्मज हा जो संबंध आहे तो नष्ट होतो. याचा आपण विचार करणार आहोत. कर्म. कर्म म्हणजे काय? कर्माची जी मांडणी आहे शास्त्रामध्ये ती अनेक प्रकारे केलेली आहे. कर्म म्हणजे काय तर त्याचा थोडा थोडा आपण विचार करू. कर्म म्हणजे विविध प्रकाराने वर्णन केलं जातं. कर्म म्हणजे एक क्रियेतून तयार होणारं, क्रियेतून जे तयार होतं त्याला कर्म असं म्हणतात. आता ही क्रिया कधीची असते? याच जन्माची नाही, अनंत जन्मांच्या ज्या आपण स्थूल आणि सूक्ष्म क्रिया केल्या त्या सगळ्या क्रिया. जसं मी आत्ता बोलतोय ही एक क्रिया आहे. मी काहीच बोललो नाही, मनातल्या मनात बोललो तर ती सुद्धा एक क्रियाच आहे, पण ती सूक्ष्म क्रिया आहे. माझं मनातल्या मनात बोलणं ही सुद्धा सूक्ष्म क्रिया आहे. जसं तुम्ही इथे बसलेल्यात ऐकत आहात, पण याच वेळेस तुम्ही मनातल्या मनात स्वतःशी काहीतरी बोलताय उदाहरणार्थ, तर ती सुद्धा काय सूक्ष्म क्रियाच आहे ती. परंतु माझ्यासारखी स्थूल रूपाने तुमची ती बाहेर येत नाहीये. पण तुमची सुद्धा क्रिया चालू आहे, माझी सुद्धा क्रिया चालू आहे. माझी फक्त स्थूल आहे, स्थूल रूपाने ती प्रगट होते. स्थूल क्रिया असो किंवा सूक्ष्म क्रिया असो, या क्रिया ज्या आहेत या क्रियेतून पुढे कर्म तयार होतं. मग कर्म पुढे धर्मरूप, अधर्मरूप, पापरूप, पुण्यरूप, सुखरूप, दुःखरूप असतं. हे आपण अनेक वेळा विचार केलेला आहे, याचा आपण अनेक वेळा अभ्यास केलेला आहे. कर्म जे आहे ते प्रारब्ध, इच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध, संचित, क्रियमाण अशा रीतीने मांडण्यात येतं. म्हणजे कर्माचे 3 भाग केले जातात: प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियमाण कर्म. जे कर्म आपण अनंत जन्मापासून करत आलो आणि जे कर्म आजपर्यंत आपण भोगलं नाही ते कर्म संचित म्हणून ओळखलं जातं. जे कर्म आपण अनंत जन्मापासून करत आलोय आणि जे कर्म, ज्या कर्माचं फल अजून आपण भोगलं नाही त्या कर्माला म्हणतात संचित. आता त्या साठ्यामधून, त्या संचित कर्मामधून जे कर्म आता फलोन्मुख झालं, म्हणजे आपण जे कर्म आता भोगतोय ते कर्म जे आहे त्याला प्रारब्ध असं म्हणतात. या भोगण्याच्या कर्मामध्ये 3 भाग आहेत. एक इच्छा आहे, एक अनिच्छा आहे आणि एक परेच्छा आहे. त्याच्यातलं अनिच्छा प्रारब्ध जे आहे ते कोणाच्या बापाच्याने नष्ट होणार नाही. परेच्छा प्रारब्ध जे आहे आणि इच्छा प्रारब्ध जे आहे ते सुद्धा नष्ट होणार नाही, पण त्या प्रारब्धाला आपल्याला कंट्रोल करता येतो, म्हणजे त्याच्यावर आपला हक्क आहे. सृष्टीची रचना इतकी जबरदस्त आहे की आपल्याला अनेक म्हणजे क्लू सोडलेले आहेत. म्हणजे काय सोडलेलं आहे? क्लू म्हणजे खूण. म्हणून साधू संत अनेक वेळा म्हणतात खूण खूण आहे, दाविली खूण. अशा अनेक खुणा सोडून दिलेल्या आहेत सृष्टीमध्ये, परमार्थामध्ये, व्यवहारात अनेक खुणा सोडून दिलेल्या आहेत की ज्या खुणेनेच आपण कुठेतरी, जसं रस्त्यावर बाण दाखवलं जातं ती खूण असते ना, ती खूण असते त्या गावाकडे जाण्याची. तशा अनेक खुणा सोडलेल्या आहेत.
तर या कर्माच्या अभ्यासामध्ये प्रारब्धामध्ये अनिच्छा प्रारब्ध कोणच संपू शकत नाही, कोणच संपू शकत नाही. साधारण माणसाचं ते काम नाही. आता मी साधारण माणूस असा काय शब्द वापरला, कारण जर एकदम श्रेष्ठ ब्रह्मावतार असतील किंवा ईश्वर असेल तर कदाचित त्याच्या कृपेने त्या कर्मामध्ये बदल होऊ शकतो. हे अपवादात्मक आहे, सगळ्यांसाठी ते नाही, म्हणून मी त्याला धरत नाही. नाही तर तसं होऊ शकतं. आता हे जे प्रारब्ध कर्म आहे यातले जे दोन उरलेले भाग आहेत, इच्छा आणि परेच्छा, हे मात्र इच्छा प्रारब्ध आपल्या हातात आहे आणि परेच्छा प्रारब्ध दुसऱ्याच्या हातात आहे. इच्छा प्रारब्ध तुमच्या हातात असल्यामुळे तुम्ही म्हणाल ते करू शकाल, तुम्ही म्हणाल ते होईल. आणि अनिच्छा परेच्छा प्रारब्ध हे दुसऱ्याच्या हातात आहे, त्यामुळे दुसरा जे म्हणेल ते होणार आहे. म्हणून दुसरा जो मनुष्य आहे तो आपल्या संगतीत जो आहे तो कसा आहे ह्याला फार किंमत असते. म्हणून साधू संत सांगतात की साधूच्या संतांच्या संगतीत राहा. कारण आपण ज्यांच्या संगतीत राहू त्यांची जी इच्छा आहे ती आपल्यासाठी काय परेच्छा आहे. आपण ज्या माणसात राहू, आपण ज्या माणसांसोबत राहू त्या माणसांचा आपल्यासाठी काय विचार आहे, ते असा विचार करत असतील की याने संसार मस्त उत्कृष्ट करावा, पैसे कमवावेत, मौज मजा करावी, असं जर ते विचार करत असतील तर ते आपल्यासाठी सुद्धा तसाच विचार करणार. आणि आपण त्यांच्या संगतीत राहिलो तर त्यांचं ते प्रारब्ध जे आहे, त्यांचं जे इच्छा आहे ती आपल्यासाठी परेच्छा होते आणि मग ते आपल्यावर आरूढ होतं. मग यामध्ये काय होतं की आपली इच्छा जर कमकुवत असेल, म्हणजे आपलं इच्छा प्रारब्ध कमकुवत झालं तर मात्र आपलं काय होतं, आपल्याला त्यांच्याप्रमाणे भोगावंच लागतं. म्हणून साधूचा संग करणं, संतांचा संग करणं, शास्त्राचा संग करणं हे फार गरजेचं आहे. साधूच्या संगतीत तरुणोपाय काय, याच कारणाने तरुणोपाय. तुम्ही कोणाच्या संगतीत राहता त्याला फार किंमत आहे. जास्तीत जास्त काळ आपण साधू संगतीत काढावा. पडोनी राहीन तये ठाई, उगाच संतांची हे पाय. नुसतं पडून जर राहिलं, काहीच नाही केलं, एखादा नुसतं संतांच्या सोबत राहिला, काहीही केलं नाही, अभ्यास नाही, श्रवण नाही, नुसतं पडून राहिलं, मग लक्षात, नुसतं पडून जर राहिलं तर काय होणार आहे. तर साधू संत जे असतील ते काय करतील, त्याच्याविषयी काय विचार करतील, ह्याचं भलं झालं पाहिजे असं ते विचार करतील. म्हणजे त्यांची याच्यासाठीची इच्छा काय राहणार आहे, ह्याचं भलं हो. म्हणजे त्याच्यासाठी जे परेच्छा प्रारब्ध आहे ते चांगलं आहे. आणि मग अधिक इच्छा प्रारब्धाच्या जोरावर जर तो अजून काहीतरी करू लागला तर इच्छा प्रारब्ध अधिक परेच्छा प्रारब्ध मिळून काय होईल, त्याचं अनिच्छा प्रारब्ध काही असो तो काय राहील, बलवत्तर राहील आणि मग पुढे या वाटेने सरळ आनंदात जाईल. तर हा प्रारब्ध कर्माचा भाग आहे. असो, प्रारब्धाचा जास्त अभ्यास मी सांगत नाही, पण हे प्रारब्ध कर्म जे आहे हे अशा प्रकारचं आहे. आणि हे प्रारब्ध कर्म जे आहे ते पूर्वीच्या संचित कर्मामध्ये अवलंबून असल्यामुळे, पण याचे दोन भाग आपल्या हातात आहेत, एक भाग मात्र आपल्या हातात नाही. पूर्वकर्माप्रमाणे आपल्याला ते भोगावंच लागतं, त्याला काही करू शकत नाही आपण, ते भोगावं लागेल. पण मी सांगितलं अपवादात्मक ह्याच्यात ते सुद्धा नाश करता येते. याला प्रमाण असं आहे की एका जनार्दनी खेळ प्रारब्धाचा हरिकृपेतयाचा नाश झाला. म्हणजे प्रारब्ध कर्माचा सुद्धा नाश करता येतो असं एकनाथांचं प्रमाण असल्यामुळे आपल्याला पूर्णतः असं धरताच येणार नाही की प्रारब्ध भोगावंच लागतं. प्रारब्धाचा नाश हरिकृपे होतो आणि हरीची कृपा मात्र प्राप्त करणं हे अशक्य आहे. म्हणून मी अपवादात्मक असे शब्द वापरलेत, कारण ते फारच कठीण आहे. पण ज्यांच्यावर कोणावर हरी कृपा होईल त्यांचं प्रारब्ध कर्म सुद्धा नष्ट होतं. आणि प्रारब्धाचा भोग जर संपला तर मात्र त्याचा विषय संपलेला आहे. तर संचितातून जे कर्म आपण भोगतो, जे फलोन्मुख होतं संचित कर्म, त्यालाच प्रारब्ध असं म्हणतात. आणि प्रारब्धाचा भोग होत असताना पुन्हा एकदा क्रिया होतात, मग त्या सूक्ष्म आणि स्थूल असतील. कारण जेव्हा आपण प्रारब्ध भोगतोय तेव्हा काय होणार आहे, प्रारब्धाचा भोग आपण भोगतोय तेव्हा काय होतं, जेव्हा आपण प्रारब्ध भोगतो तेव्हा पुन्हा सूक्ष्म क्रिया आणि स्थूल क्रिया होणार आहे. आता या ज्या सूक्ष्म क्रिया आणि स्थूल क्रिया झाल्या त्यालाच आपण क्रियमाण कर्म असं म्हणतो. म्हणजे संचितातून प्रारब्ध आणि प्रारब्धातून क्रियमाण. या क्रियमाणातून काय होतं, हे जे क्रियमाण कर्म सुरू आहे, या क्रियमाण कर्मामधून पुन्हा त्या क्रियेची प्रतिक्रिया उमटला पाहिजे. कारण कुठलीही क्रिया प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहत नाही, क्रियेला प्रतिक्रिया असतेच असा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे आपण जी काही क्रिया करणार, क्रियमाण कर्म आपण जे काही करणार, त्या क्रियमाण कर्मामधून काय होणार आहे, तयार प्रतिक्रिया तयार होणार आहे. आणि तीच प्रतिक्रिया कधी भोगावी लागेल त्याचा कालावधी मात्र काही सांगता येत नाही. म्हणून
जी क्रिया आपण केली त्या क्रियेची प्रतिक्रिया कधी उमटेल हे सांगता येत नाही, म्हणून ती जी प्रतिक्रिया आहे ती पुन्हा साठवली जाते आणि त्यालाच आपण पुन्हा संचित कर्म म्हणतो. म्हणजे संचित कर्मात ती भर पडत राहते. अशा रीतीने संचितातून प्रारब्ध, प्रारब्धातून क्रियमान आणि क्रियमानातून पुन्हा संचित वाढत जातं. अशा रीतीने हा जो फेरा आहे तो कधीही सुटत नाही. अव्याहतपणे ही सृष्टी अशी चालू आहे आणि आपण त्याच्यामध्ये अव्याहतपणे गटांगळ्या खात आलेलो आहे. हे आहे कर्म. हा कर्माचा फेरा आहे. हा फेरा आहे असा. संचितातून प्रारब्ध, प्रारब्धातून क्रियमान, क्रियमानातून पुन्हा संचित. आणि हे सगळं करण्यासाठी वेगवेगळी शरीरं आपल्याला धारण करावी लागतात. कारण कर्माचा जो विषय आहे, कर्म जे आहे ते कसं असतं, विचित्र आहे. कर्म कसं असतं, कर्म निषिद्ध, काम्य, नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त असं विविध प्रकारचं कर्म आहे. काही कर्म जे आहे ते निषिद्ध आहेत, काही कर्म जे आहे ते काम्य कर्म आहेत, काही कर्म जे आहे ते नित्य कर्म आहेत, काही नैमित्तिक आहेत, काही प्रायश्चित्त कर्म आहेत. म्हणजे कर्माचे असे सुद्धा विभाग आहेत. हे जे कर्म आपण विचार करतो आहोत, हे जे कर्म आहे हे कसे आहेत, अशा प्रकारचे आहेत. पण तुम्ही कुठलंही कर्म करा, हे कर्म ह्या 5 मध्ये बसेल. नित्य, नैमित्तिक, निषिद्ध, काम्य आणि प्रायश्चित्त याच्यामध्ये ते बसतं. तुम्ही काही करा, हे कुठेतरी बसणार. मग जसं कर्म असेल, ही जे प्रकार आहेत याच्यातून तसं पाप किंवा पुण्य, धर्म किंवा अधर्म तयार होणार आहे. आणि मग त्याचा भोग म्हणून सुख किंवा दुःख मिळेल तुम्हाला. आता हे सुख किंवा दुःख जर भोगायचं असेल तर तशा प्रकारचं शरीर पाहिजे. एखाद्याने पूर्वीचं कर्म जर चांगलं केलं असेल, अत्यंत पुण्य कर्म केलं असेल, धर्मरूप त्याचं जर कर्म असेल, तर त्याला व्यावहारिक सुख समजा मिळणार आहे. तर त्याच्याकडे मोठी गाडी असेल, मोठा बंगला असेल, खूप पैसे असतील, आपोआप जन्माला आले तेव्हाच असतील. आणि एखाद्याचं पाप कर्म असेल, तो जन्माला आल्यानंतरच भिकारी असेल, जन्माला आला तेव्हाच भिकारी. तर एखादा श्रीमंत, एखादा गरीब जन्मताच असतो, त्याचं कर्म तसं पूर्वीचं आहे. एखादा कर्म पूर्वीचं जन्मापुरतं तसं असतं, पण कालांतराने 20 वर्षानंतर वगैरे त्याचा भाग्योदय होणार असतो. म्हणजे त्याचं पूर्वीचं जे कर्म आहे ते त्याला उदयाला येणार असतं आणि तो अंदाजे 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर तो एकदम श्रीमंत होतो, किंवा हळूहळू श्रीमंत होतो, किंवा एकदम श्रीमंत असलेला गरीब होतो, किंवा एकदमच कंगाल होतो. तर अशा प्रकारे विचित्र प्रकारचं हे जे जगत दिसतंय, याला सगळ्याला कारण पूर्वीचं कर्म. हा कर्म सिद्धांत आहे, हा कर्माचा विषय. असं हे कर्म विविध प्रकारे वर्णन केलं जातं. या कर्माचा क्षय होणं गरजेचं आहे. क्षय कसा होईल, इथे लिहिले की कर्माचा क्षय झाला की तुमचा विषय संपला. कर्माचा क्षय कसा होणार? कर्म लक्षात आलं का? काय कर्म म्हणजे काय? कर्माचा मी सविस्तर अभ्यास सांगितला, याच्यात कुठेही काही राहिलं नाही ना असं अडचण. पण आपला हाच प्रमुख विषय नसल्यामुळे जास्त त्याला अजून सविस्तर मी काही मांडत नाही. परंतु अशा प्रकारचं कर्म आहे आपण जे भोगत आलो. आता सध्या आपण कुठल्या कर्मात आहोत, म्हणजे काय सुरू आहे? क्रियमाण. आपण प्रारब्ध भोगतो म्हणजे क्रियमाण सुरू आहे. आणि म्हणजे काय होणार आहे पुढे? संचित तयार होणार. म्हणजे तिन्ही कर्माशी आपला संबंध आहे. आणि या क्रियमाण कर्मामध्ये आपण काय करतोय नक्की? काम्य, नित्य, नैमित्तिक, निषिद्ध, प्रायश्चित्त काहीतरी एक करतोच आहे, किंवा सगळेच करतोय, किंवा मिक्सचर आहे ते. त्याच्यामुळे धर्म किंवा अधर्म यांचं मिक्सचर होणार, पाप पुण्याचं मिक्सचर होणार, त्यामुळे सुख दुःखाचं मिश्रण होणार. आणि म्हणून तर आपण फक्त सुख नाही भोगत, फक्त दुःखही नाही भोगत, आपण सुख दुःख भोगतोय. कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख, कधी मिश्रण त्यांचं एकदमच, आणि कधी एकदम सुख कधी एकदम दुःख, कधी सुख नाही दुःख नाही, एकदम स्थिर शांत. काय होईल सांगतो येत नाही. तर हे सगळं आधी केलेल्या कर्मावर आहे. आणि मग हे किती काळ करायचं आपण पुढे? ह्याचा क्षय कधी होणार, क्षीण कधी होईल? एखादा समजेल की मनुष्य जन्म म्हणजे मी आता मेलो की संपलं, मेल्यानंतर कोणी पाहिलंय? असे काही म्हणणारे मूर्ख जमात आहेत. हे मूर्ख वर्ग आहेत, कारण त्यांची बौद्धिक क्षमता नाही. ती काही खातात, काही पितात, मग त्यांची बुद्धी चालेल कशी? शास्त्र जे सांगत नाही खा ते खातात, शास्त्र जे सांगत नाही प्या ते पितात, शास्त्र जे सांगत नाहीत करा ते करतात. साधू संतांनी याचा निषेध केला तेच करतायत म्हटलं, मग त्यांची बुद्धी कशी चालणार? नाही का? तर काही लोकांना असं वाटतं की मेलो म्हणजे संपलं, म्हणून काही लोक स्वतःला मारून टाकतात वैतागून. त्यांना वाटतं मेले की संपणार आहे. तसं नाहीये, मेल्यानंतर उलट अजून दुःख भोगावं लागणार आहे. भोगावं तर लागणारच, शरीर बदलेल फक्त, बाकी काय होईल?
म्हणून असं कोणी समजू नका, कारण बरेचसे म्हातारे कोतारे वैतागले असं म्हणतात मेलो की एकदा बरं होईल. काय म्हणतात? गैरसमज आहे तुमचा तो. कारण बरेच म्हातारे लोक तर म्हणतातच आता मेल्याशिवाय काही खरं नाही. अशा गैरसमजात राहू नका. आणि सुख भोगण्यासाठी काही लोक म्हणतात आता मरायचं नाही, मेलं नाही की सुख भोगता येईल. आपल्याला काय वाटतं सगळ्यांना? आपल्याला असं वाटतं मेलं नाही की काय होईल? सुख भोगता येईल. आणि दुःख नको असले आपल्याला काय वाटेल? मरावं. म्हणजे मरावं वाटणं का? कारण दुःख संपेल असं वाटतं म्हणून. आणि जागावं वाटणं का? सुख भोगावं म्हणून. अशा कैचित आहे. पण आपल्याला कळतच नाही काय करतोय आपण. आपल्याला हेच कळत नाही की सुख कधी मिळणार, दुःख कधी संपणार. मेल्यानंतर दुःख संपेल असा गैरसमज, आणि जगत राहिलो म्हणजे सुख मिळेल असा गैरसमज. याच्या पलीकडे काय आहे जगामध्ये? याच्या पलीकडे आपली काही भावना आहे का? याच्या पलीकडे आपल्याला काही बोध आहे का? याच्या पलीकडे आपण काही विचारच करत नाहीये. मेल्यानंतर दुःख संपणार नाही आणि जगत राहिलं तरी सुख मिळणार नाही. आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला असं वाटतंय हा सुखीचा आहे, तो सुखीचा आहे. सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांना वाटतंय की हा सुखीचा आहे, तो हा सुखाचा आहे, हा सुखाचा आहे, हा सुख भोगतोय, त्याला काय कमी आहे. आज आपण म्हणू काय, आपलं सामान्यपणे आपण काय म्हणतो, त्याला काय कमी आहे. आणि बरेचसे लोक असं दाखवत असतात की आम्ही सुखात आहे. काय करतात? बरेचसे असं दाखवतात की आम्ही सुखात आहेत. म्हणजे एखाद्याकडे गाडी असेल तर आपल्याला काय वाटतं, तू सुखात आहे, आणि तो पण दाखवत असतो मी सुखात आहे. उलट तो पेढे वाटून आपल्याला दाखवतो मी कसं सुखात आहे. तसं काही नसतं, असं काही नाहीच आहे. तो त्याचा गैरसमज आहे, तो लोकांना फक्त दाखवतोय तसं. म्हणजे आधी खोटारडेपणा करतोय, तो फसवतोय स्वतःला आणि जगाला. तो काय करतोय? जगाला आणि स्वतःलाही फसवतोय. ही फसवणूक थांबणार नाही. कशी थांबेल? दुसऱ्याने विचार करून नाही थांबणार, आपण विचार करावा लागेल त्याचा. तर मेल्यानंतर दुःख संपणार नाही हे पहिलं लक्षात ठेवावं. जगतच राहिलो तर सुख मिळणार नाही हेही लक्षात ठेवा. मग करणार काय? कैची झाली तयारी, कात्रीत सापडलो आपण. मग मारावं तर ते मान्य नाहीये, आणि जगावं ते सुद्धा मान्य नाही. कारण जगण्याने सुख मिळणार नाही, मेल्याने दुःख संपणार नाही. मग आता आपल्याला करायचं काय? कारण मेल्यानंतर काय होतं? मेल्यानंतर आपण सुखाला प्राप्त होतो असं नाहीये, सुखरूप होतो असं नाहीये. मेल्यानंतर आपलं जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे आपल्याला भोग होतो. तुम्ही म्हणाल असं कसं होतं? कारण आपल्या शरीरामध्ये अंतःकरणामध्ये एक भाग जो आहे तो मेमरी सारखा वापरण्यात येतो. म्हणजे कॉम्प्युटरला जशी मेमरी असते तशी आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक मेमरी आहे. मेमरी म्हणजे चित्त. चित्त नावाचा जो अवयव आहे, या चित्त नावाच्या अवयवामध्ये सगळं साठून ठेवलं जातं. संचित कर्म जे आहे ते कुठे साठतं? चित्तामध्ये साठलं जातं संस्कार रूपाने. आणि ते चित्तामध्ये जे साठलेलं आहे, तर आपण जेव्हा मरणार, मेल्यानंतर फक्त शरीर खाली राहतं, हे स्थूल शरीर खाली राहतं. आतलं जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्या आतमध्ये जेवढं काही असेल, ह्या सगळ्यांचा जो पुंजका आहे, हा पुंजका वातावरणात जातो. आणि तो सूक्ष्म असल्यामुळे तो कुठेही जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो तो. कारण जितका सूक्ष्म पदार्थ असतो तो सहजच कुठेही जाऊ शकतो. जसं सूक्ष्म एखादा कण असेल, एकदम बारीक कण न दिसणारा, तो वाऱ्यासोबत कुठेही जातो. जितका सूक्ष्म पदार्थ तो सहजच कुठेही प्रवास करू शकतो. त्याच्यापेक्षाही कित्येक शतपटीने सूक्ष्म असा हा सूक्ष्मदेह आहे. शतपटीने काय, हजारो पटीने सूक्ष्म असा सूक्ष्मदेह आहे की तो या शरीरातून बाहेर पडल्यानंतर इतक्या सहजपणे 14 भुवनात जाऊ शकतो. कुठे जाऊ शकतो? सूक्ष्मदेह, त्याला लिंग शरीर म्हणतो आपण. लिंगदेह जो आहे तो या शरीरातून बाहेर पडल्यानंतर तो 14 भुवनामध्ये सहज जाऊ शकतो. इतका वेग आहे त्याच्याकडे. प्रकाशाच्या वेगापेक्षा कैक पटीने तो जास्त वेग आहे. प्रकाशाचा वेग त्याच्या पुढे काहीच नाही. इतक्या वेगाने तो काय करू शकतो? 14 भुवनांचा प्रपंच ओलांडू शकतो. आणि त्याचा अनुभव आपल्याला याच शरीरामध्ये असताना येतो. तर त्याच्यातलं एक मन, म्हणजे सूक्ष्म त्याचा एक अवयव काय? मन किती वेगात चंद्रावर जातं, मन किती वेगात स्वर्गात जातं, जे पाहिलं पण नाही आपण. किती वेगात जातं? क्षण नाही, प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त मनाचा वेग आहे. मनाचा वेग हा जो आहे तो प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त आहे. मग मन तर एक अवयव आहे त्याचा फक्त. म्हणजे सूक्ष्मदेह किती वेगाने फिरू शकतो. तर असा जो हा देह सूक्ष्मदेह आहे तो वेगाने कुठल्याही लोकाला जातो, पण त्याला विशिष्ट लोकालाच न्यायला कारण यमदूत असतात.
यमदूत, यम नावाची जी देवता आहे त्या देवताचे जे गण आहेत हे यमदूत म्हणवले जातात. आणि ते यमदूत या माणसाला म्हणजे या माणसाच्या हातमध्ये असलेल्या त्याला काढून त्या विशिष्ट लोकाला म्हणजे यमलोकाला घेऊन जातात. आपण मेल्यानंतर आपोआप घेऊन जातात. आता ते घेऊन जातात म्हणजे प्रत्यक्षात रेड्यावर बसून यम येतो किंवा मग ही सगळे जे आहे ते एक कल्पना आहेत. सगळ्यांसाठीच काही तर तसे येत नाही. काहींना वरच्या तिथे बसूनच ते त्याला ओढून घेऊ शकतात. तसं विहिरीतलं पाणी काढण्यासाठी विहिरीतच उचलण्याची गरज नसते. एक पोहरा टाकला तरी पोहऱ्याने ओढून घेता येतं वर. त्याचप्रमाणे यमपुरीत बसून सुद्धा अनेक जीव त्यांना खालूनच वर ओढून घेता येतात. प्रत्येक वेळेस यमदूताला फिरत बसावं लागत नाही की आता अमेरिकेत जा तिथले मेलेले जीव उचलून वर घेऊन जा किंवा भारतात ये तिथले उचल जीव आणि तिकडे घेऊन जा अशी काही गरज पडत नाही. त्यांची जी यंत्रणा आहे ती इतकी पॉवरफुल आहे की सहज तिथे बसल्या बसल्या कित्येक जीव ते घेऊन जातात. परंतु काही विशिष्ट जीवांना नेण्यासाठी मात्र त्यांना भूलोकावर किंवा विविध लोकांमध्ये जावं लागतं. काही विशिष्ट जीवांना घेण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या लोकाला जावं लागतं. आता तो अभ्यास सांगत नाही कारण तो एक निराळा विषय तयार होईल. तर अशा प्रकारे हा जीव इथून तिकडे घेऊन गेला जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याची कर्माची मांडणी केली जाते यमलोकामध्ये. यमलोकामध्ये त्याचा सगळा हिशोब केला जातो. प्रत्येक वेळेस प्रत्येक जीवाच्या कर्माचा निर्णय लावण्यासाठी यमाची गरज नसते. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक जीव साधारण मूर्ख जीवाचे सुद्धा कर्माची विभागणी करण्यासाठी यमला जायची गरज पडत नसते. यमदूतच त्याचा निर्णय लावतात, हिशोब करतात आणि त्याला विशिष्ट लोकांना पाठवून देतात. पण काही विशिष्ट जीवांसाठी मात्र प्रत्यक्षात यम असायची गरज पडते आणि मग यमाच्या निर्णयाने त्याचा निर्णय लागतो. काही विशिष्ट जीवांना तसं करावं लागतं. तर यमलोकी गेल्यानंतर त्या जीवाचे कर्माची विभागणी होते. त्याचे कर्म म्हणजे त्याचं संचित पाहिलं जातं. काय त्याचं संचित काय, कारण आता वर गेल्यानंतर त्याच्याकडे काय क्रियमन नाहीये, प्रारब्ध नाहीये, दोन्ही नाहीये. तिथे काय फक्त संचित आहे. मग ते संचित पाहिलं जातं. त्या संचितामध्ये पाप आणि पुण्य यांचा विचार केला जातो. पाप एवढं आहे, पुण्य एवढं आहे. त्यानुसार जर पाप अधिक असेल तर त्याला नीच शरीर मिळणं अपेक्षित आहे कारण त्याच्यातून त्याला तेवढे दुःख द्यावे लागतील. आणि पुण्य अधिक असेल तर त्याला उच्च शरीर देणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे त्याला सुखाचा भोग होईल. आणि मिश्रण असेल, पाप पुण्य समसमान असेल त्याला मनुष्य द्यावा लागेल. त्याच्यातही पाप पुण्याचं समसमान प्रमाण किती आहे पण 50% 50%. पण किती आहे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याचं 500 पाप आहे आणि 500 पुण्य आहे तर दुसऱ्या एखाद्याचं म्हणजे दोन्ही समसमान आहे. दुसऱ्या एखाद्याचं 5000 पाप आहे आणि 5000 पुण्य आहे. आता तो सुद्धा मनुष्य बनणार आणि हा सुद्धा मनुष्य बनणार. पण जो 5000 पुण्यवाला आहे आणि 5000 पापवाला आहे त्याला त्या प्रमाणात ते सुख दुःख भोगावं लागतील, याला या प्रमाणात सुख दुःख भोगावं लागतील. एकूण नीट बारकाईने विचार केला तर माणसाच्या जन्माला आलेले सगळे लोक समान सुख दुःख भोगतात. आपल्याला वाटतं की तो मोठ्या बंगल्यात राहतो म्हणजे फार सुखी आहे आणि त्याला दुःख कमी आहे. नाही, तेवढ्याच प्रमाणात त्याला दुःख असतात. जितका मनुष्य श्रीमंत दिसतो तेवढ्याच प्रमाणात त्याला दुःख असतात आणि जेवढा गरीब असतो त्याला तेवढ्याच प्रमाणात दुःख आणि सुख असतं. समसमान आहे त्यांचं. म्हणून प्रत्येक बसलेल्या इथे सगळ्यांना समसमान सुख दुःख आहेत. फक्त प्रत्येकाला वाटतं काय त्याचं सुख जास्त आहे आणि मला जर जास्तच दुःख आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाला वाटतं माझ्यासारखं दुःखी कोणच नाहीये. विचार करायला लागलाय की पण तसं काहीच नाही. प्रत्येकाचं काय फक्त प्रमाण कमी अधिक आहे. म्हणजे काहींना फारच जास्त दुःख असतं पण तेवढंच सुख त्याला मिळत असतं. एखाद्याला फारच कमी दुःख असतं पण तेवढंच सुख त्याला मिळत असतं. म्हणजे झोपडीत राहणाऱ्या माणसाला सुख आणि दुःख यांचा जर विचार केला तर तो काय समसमान आहे. आणि एखाद्या राजवाड्यात राहणाऱ्या माणसाचा विचार करू लागलो तर त्यालाही काय आहे समसमानच. तर अशा रीतीने यमलोकातून त्याला त्या कर्माचा हिशोब केल्यानंतर विशिष्ट प्रकारचा भोग देण्यासाठी तशा प्रकारचं शरीर धारण करणं गरजेचं आहे. म्हणून तिथे हिशोब करून त्याचं जे पुन्हा शरीर आहे म्हणजे लिंग शरीर आहे, लिंग देह आहे, तो पुन्हा त्या लोकाला पाठवला जातो. त्याला जर ब्रह्मलोकाचा भोग असेल तर ब्रह्मलोकाला पाठवला जातो. त्याला जर मृत्यूलोकाचा भोग असेल तर मृत्यूलोकाला पाठवलं जातं. मृत्यूलोकामध्ये विविध प्रकारचे शरीर आहेत. त्या विविध प्रकारचे ज्या प्रकारचा भोग असेल त्या प्रकारच्या शरीरात पाठवलं जातं. आणि नरकाचा भोग असेल तर त्याला नरक योनीमध्ये पाठवलं जातं. तर अशा रीतीने ते शरीर पुन्हा त्याला दुसरं मिळतं आणि तिथे पुन्हा हा खेळ सुरू होतो. पुन्हा संचितातून प्रारब्ध, प्रारब्धातून क्रियमान. म्हणजे कुत्र्याला सुद्धा प्रारब्ध आहे, कुत्र्याला सुद्धा प्रारब्ध आहे, कुत्र्याला सुद्धा क्रियमान आहे आणि त्याच्यातून त्याचं पुन्हा संचित. तर हा खेळ कधी बंद होणार नाही.
कर्मक्षय कधी बंद होणार? काय करणार तुम्ही? कारण संचितातून प्रारब्ध येणार, प्रारब्धातून क्रियमाण, क्रियमाणातून पुन्हा संचित तयार होणार, बंद कधी होणार? कर्मक्षय. इथे तर सांगतात कर्मक्षयात. कर्मज हा जो संबंध आहे अहंकार आणि देह यांचा, कारण याच्यातून देह मिळतो म्हणून देहाचा संबंध सांगता येते ना. कर्मज आहे तो संबंध, देह याच्यातून तयार होतो. आणि मी तुम्हाला एवढ्या प्रक्रियेमध्ये काय सांगितलं, कसे देह मिळतो आपल्याला. म्हणजे आपल्याला हा देह कसा मिळाला हे मी तुम्हाला सांगितलंय. आपण पूर्वी कधीतरी राजा होतो, आपण पूर्वी कधीतरी रंक होतो, आपण कधीतरी कुत्रा मांजर डुक्कर होतो, आपण कधीतरी देवाधिक होतो, आपण कधी गंधर्व होतो, यक्ष होतो, किन्नर होतो. आपण सगळं भोगून आलोय. आज माणूस आहोत आपण, पण आज माणूस आहोत, उद्या माणूस राहणार नाही. उद्या आपण मनुष्य देह सोडणार आहोत. कधी? उद्या नव्हे, पुढच्या क्षणाला आपण मनुष्य देह सोडणार आहोत. म्हणून सावध झालं पाहिजे. कुठे जाणार आहोत? दुसऱ्या शरीरात. वासाशी जीर्ण आणि यथा विहाय. जसं शरीर जीर्ण होईल, आता जीर्ण होईल म्हणजे काय म्हाताराच व्हायला पाहिजे असं नाही. मृत्यूचा काळ जवळ आला की ते जीर्ण झालंय समजलं जातं आणि त्याला सोडलं जातं. जीर्ण म्हणजे एकदम म्हातारा मनुष्यच मरतो असं कोणी धरू नये. जीर्ण म्हणजे त्याचं ते आयुष्य संपलं. जीर्ण या शब्दाचा अर्थ काय घेणं गरजेचं आहे? आयुष्य संपलं म्हणजे जीर्ण झालं. जीर्ण झालं म्हणजे म्हातारं झालं असं नाही. तर जीर्ण झालं म्हणजे त्याचा कालावधी संपला म्हणजे जीर्ण. आणि मग तसं झालं की नवानी नन्याती नवानी देही, नवीन देह, नवीन देह त्याला प्राप्त होतो. श्लोक बरोबर नाही सांगितले, असो. श्लोकमध्ये काय, श्लोकामध्ये जो अर्थ तो असा आहे की जीर्ण शरीर झाल्यानंतर त्याला नवीन देह प्राप्त होतो, म्हणजे शरीर पुन्हा मिळतं. मग शरीर जर पुन्हा मिळतंय म्हणजे देह मिळतो पुन्हा. आणि इथे तेच सांगितलं, देहाचा संबंध कशाशी आहे? कर्माशी आहे. देहाचा संबंध कर्माशी आहे. कर्म असेल तर देह असेल. कर्म जे उरावे ते सुखदुःखी फळावे आणि मग ते भोगावया यावे देहा एका. ते सुखदुःखी फळावे, कारण सुख आणि दुःख हेच शेवट आहे. कर्माचा शेवट काय? सुख दुःख. आणि सुख दुःखाचा भोग होण्यासाठी पुन्हा देह पाहिजे. कर्मे जे उळावे तै सुखदुःखी फळावे आणि मग ते भोगावया यावे देहा एका. कुठल्या तरी एका देहाला जावं लागतं. मनुष्य देह असेल असं नाही, कुत्र्याचा असेल, देवाधिकांचा असेल, कोणाचा असेल. म्हणजे देहाचा संबंध अहंकाराशी जो आहे तो कसा आहे? कर्मज आहे. आणि तो संपणार कसा सांगितलाय? कर्मक्षय. आता आपण फक्त संबंध जरा विस्तार केला त्याचा, बघितला कसं आहे, गणित मांडलं. तर आता अनंत जन्म आपण जे अनेक देह धारण केले, जे देह आपण प्राप्त केले, हे कशामुळे केले? कर्मामुळे. कुठल्या कर्मामुळे केले? अजून ते सगळं पूर्ण, हे सगळं गाठोडं सांगितलं तुम्हाला आधी. हे सगळे त्याच्यामध्ये. मग आता या सगळ्याचा क्षय करायचा आहे. आता फारच मोठा गोंधळ झाला ना. क्षय कोणाचा करायचा आहे? एखादा म्हणेल नाही. बघा शाणे लोक असतात काही, क्षय करायचं ठरलंय ना. आता क्षय करायचं म्हणजे क्षीण करायचं कर्म. कर्म क्षीण करणं सोपं नाही. कर्म क्षय करणं हा फार सगळ्यात अवघड विषय आहे. म्हणून कर्ममार्ग हा सगळ्यात अवघड मार्ग आहे. कारण कर्मक्षय करा असं इथं उत्तर आहे. हा संबंध तोडायचा आहे का? कर्मक्षय करा. कसा कर्मक्षय करा हे कुठं सांगितलंय? सांगितलं नाही का? पुढे नाही सांगितलं. मग आता काय करावं? पुढे त्यांनी सांगितलं कर्मक्षय झाला पाहिजे. कर्मक्षय झाला की संपला विषय. मग पुढे जायचं? जायचं का नाही? काय करावं मग पुढे? सांगा, द्या पैसे. बऱ्याच लोकांना टेन्शन आलं तर म्हणून जरा थोडा गंमत केली. बरेच लोक एकदम काय होतं, विषय असा चालला की लोक एकदम काय काय ना गरगरायला लागतं, ठीक आहे. म्हणून थोडं जरा मध्येच एखादं कर्मक्षय अवघड विषय. जगातला सगळ्यात अवघड विषय काय? सगळ्यात अवघड मार्ग आहे कर्म मार्ग. आणि लोकांना काय वाटतंय, आम्ही कर्म मार्गात आहे. मला हसू येतं मग असं म्हटलं. अरे बाबा, कर्म मार्ग सगळ्यात अवघड मार्ग आहे. सगळ्यात अवघड. कर्मासारखा अवघड मार्गच नाही कुठला. का? तुम्ही एवढं सगळ्याचा विचार केला तर लक्षात येईल. एवढं सगळ्याचा म्हणजे कर्मक्षय करणं गरजेचं असं जर असेल तर कर्मक्षय करणार कसा हे कळलंच पाहिजे ना. नाही का? ह्याचा विचार करावा लागेल. कर्मक्षय. आता कुठलं कर्मक्षय करावं असा विचार करू आपण. कुठलं? तर आपण बरेच कर्म पाहिले. याच्यातलं कुठलं कर्म संपवावं? कुठलं संपवावं लागेल? म्हणजे क्षीण कुठलं करायला पाहिजे?
क्रियमाण नाही करावं, क्रियमाण नको. क्रियमाण जे कर्म आहे, तुम्हीच अवघड म्हटलं कसं व्हायचं. क्रियमाण कर्म जे आहे, क्रियमाण कर्म क्षय करायला पाहिजे असे अनेक लोकांना वाटतंय, म्हणून बरेचसे लोक हे क्रियमाण कर्म सोडून निघून गेले. क्रियमाण म्हणजे चालू असलेलं कर्म, प्रारब्धातून फलोन्मुख, संचितातून फलोन्मुख झालेलं प्रारब्ध म्हणजे क्रियमाण. संचितातून फलोन्मुख झालेलं जे प्रारब्ध कर्म भोगायला सुरुवात झाली त्याला क्रियमाण म्हणतात. त्याच्यातूनच क्रियमाण तयार होत आहे. आणि या क्रियमाणाला संपवायचं, या क्रियमाणाचा क्षय करायचा म्हणून बऱ्याचशा लोकांनी कर्म सोडलं. आणि माऊलींनी, ज्ञानदेवांनी ते सांगितलं बाबा तसं करून जमत नाही. त्यांनी सांगितलं 3ऱ्या अध्यायामध्ये ते सोडून जमणार नाहीये, व त्याचा क्षय तसा नाही करतायत असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय काय सांगितलंय? ओवी 3ऱ्या अध्यायामध्ये ओवी सांगितली ना. कर्माचाच अध्याय ना का नाही? कर्माचाच अध्याय 3रा अध्याय कर्मयोग. जवरी संगू प्रकृतीचा तवरी त्यागुण घडे कर्माचा, ऐशी आई करू म्हणती त्याचा आग्रह चुरे. पण हे कुठलं कर्म आहे? हे क्रियमाण कर्म आहे, कारण प्रकृतीचा संबंध आहे त्याला. प्रकृती म्हणजे पंचमहाभूत, मन बुद्धी अहंकार. नाही, अशा अनेक ओव्या आहेत. मी ही एक ओवी सांगितली. अनेक ओव्यामध्ये असं सांगण्यात आलेली की ह्याला सोडता नाही येणार आहे. एका ठिकाणी असं सांगितलं की हे सगळं केलं तरी तो काय जेवण बंद करील काय? त्याचे डोळ्यांची उघडझाप बंद होईल काय? सांडले तर काय सांडील तो, असं विचारतात प्रश्न. ज्ञानदेवांनी अशा अनेक ओव्या लिहिल्यात, म्हणजे एकच ओवी नाही, की त्याने सांडलं कर्म तरी काय सांडील तो, हे सगळं सांडेल काय? नाही, म्हणजे क्रियमाण कर्म सांडता येत नाही. बर, मग क्रियमाण नाही तर मग प्रारब्ध संपूया, नाही का? प्रारब्धाचा नाश करूया. आता प्रारब्धाचा नाश होतच नाही असं अनेक प्रमाण आहेत. प्रारब्ध भोगल्याशिवाय संपतच नाही असं अनेक प्रमाण आहेत. आणि जर प्रारब्ध भोगल्याशिवाय संपतच नाही, मग एखादा म्हणलं मी भोगून संपवतो, पण तू जेव्हा जेव्हा प्रारब्ध भोगशील तेव्हा तेव्हा क्रियमाण तयार होणार आहे, म्हणजे तू अडकला परत. प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही, आणि प्रारब्ध भोगायला लागलं तर क्रियमाण तयार होतं, आणि क्रियमाण झालं रे झालं की ते संचितात भर टाकत जातं, म्हणजे संचितही संपत नाही. म्हणजे संचिताचा आणि या प्रारब्धाचा आणि क्रियमाण कर्माचा क्षय होतच नाही. आता याच्यातही एखादा म्हटला की मी काय करेन, एका कर्माने म्हणजे क्रियमाण कर्मामध्ये एका कर्माने दुसरं कर्म नाश करेल, एका कर्माने दुसरं कर्म नाश करेल, तर काय होईल असा आपण विचार करू. उदाहरणार्थ एखादा दुःख भोगतोय, म्हणजे दुःखाचा काय भोग आहे, त्याचा क्रियमाण कर्म काय, त्याला दुःखाचा भोग सुरू आहे. आता तो काय विचार करतो, तो विचार करतो की मी सुख प्राप्त करायचं आहे, म्हणजे दुःख संपेल. बरोबर, सगळे तसंच करतात ना. जगायला आलेला मनुष्य जो कोणी जगतोय तो सगळं हेच करतो, सगळेजण हेच करतायत. ते काय विचार करतायत की मी दुःख भोगतोय ना, आता मी काय करीन, सुखासाठीचे उपाय शोधीन, म्हणजे सुखाचे कर्म करीन, त्याच्यामुळे काय दुःखाचे कर्म संपतील. पण तो जेव्हा दुःखाचे कर्म संपवतो तेव्हा दुःखाचे कर्म कदाचित संपल्यासारखे वाटतात, पण सुखाचे कर्म सुरू झालं. बरोबर नाही? त्याचं कर्म कुठलं सुरू झालं, कर्म नाही संपलं ना, पण त्याचं दुःख गेलं असं दिसतं जगामध्ये. बरेच लोक काय करतात, दुःख नाश करतात आणि सुखाची कर्म करतात, म्हणजे दुःखाची कर्म संपून सुखाची कर्म कमवतात, आणि त्या सुखाच्या कर्मामधून त्याला सुख मिळतं. दुःखाचं कर्म संपतं, दुःख संपतं, पण सुखाचं कर्म चालू राहतं. असा अनुभव आहे की एखाद्याला कितीही सुख दिलं तरी ते कमीच पडतं. कितीही सुख असू द्या, सार्वभौमत्व जरी दिलं, म्हणजे अख्ख्या पृथ्वीचा तू राजा आहेस. आता राजा म्हणल्यानंतर त्याला कुठलं सुख नसणार. राजा पृथ्वीचा जर आहे, त्याला जर म्हटलं आता तुझं सुख संपलं काय, तो नाही म्हणेल, तो म्हणाल मला स्वर्गाचा राजा बनायचंय. म्हणजे त्याची जी सुख कर्माची जी अपेक्षा आहे ती वाढतच जाते. आता किती सुखापर्यंत जाईल तो काही सांगताच येत नाही. ब्रह्मलोकापर्यंत जाईल तो, तिथपर्यंत त्याला सुखाची अपेक्षा असते. आणि हे सगळं करत असताना बरोबर तसेच्या तसे सुखाचीच कर्म होतील याची शाश्वतीच नाही. कारण एखाद्याला बघा, साधं गणित आहे, परमार्थ करण्याच्या ऐवजी एखादा मनुष्य फक्त काय करतोय, जगतोय, आणि त्या जगण्यामध्ये तो
दुःख नष्ट करून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आता त्याला दुःख जे आहे ते दुःख कशाचं वाटतं? त्याला वाटतं की माझ्याकडे पैसे नाही हे दुःख आहे, त्याला वाटतं तसं. आणि पैशात सुख नाही अख्याच जगाला माहिती आहे, माहिती आहे सगळ्यांना. पण त्याला वाटतं, बरं वाटू द्या, कारण त्याला काही तेवढा बोध नाही. तर बोध असणाऱ्यांना सुद्धा काही कळतं असं नाही, पण तो बोध रहितच आहे. तर त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्याला वाटतं मी दुःखी आहे. मग तो काय करतो? पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणं हे त्याचं कर्म आहे, ही त्याची क्रिया झाल्या. आता या जो ते क्रिया करतो त्याच्यातून त्याला पैसे मिळतात, बरोबर आहे, त्याच्यातून त्याला पैसे मिळतात आणि त्याचं दुःख नाश व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? दुःख नाश व्हायला पाहिजे. आता तो जे पैसे कमवतो ते पैसे कमवण्यासाठी अनेक मार्ग असतात. त्याने कुठल्या मार्गाने ते पैसे कमवले त्याप्रमाणे तेवढ्या प्रमाणात दुःख जातं. कारण कुठल्या मार्गाने पैसे कमवायचे याची अक्कलच जगात कोणाला नाहीये. नको त्या मार्गाने पैसे कमवतो आणि मग जगाला दिसतं यांच्याकडे पैसे आलेत, जगाला वाटतं सुखी आहेत, त्रस्त, अशांत, अस्थिर, उत्कृष्ट पलंग झोपायला, उत्कृष्ट घर राहायला, पण चंचल, अशांत, अस्थिर वृत्ती, दुःख, सदैव तळमळ, कमीच पडतंय किती का? म्हणजे दुःख नाश करण्यासाठी पैसे कमवले, पैसे कमवण्यासाठी कुठल्या मार्गाने गेला सांगताच येत नाही. आणि दुःख काही नाश होत नाही. दुःखाचं प्रमाण, दुःख नाशच होत नाही. आणि काही चांगल्या मार्गाने पैसे कमवतात, त्यांना पैसे कमीच मिळतात, पण मात्र त्यांचं काय होतं? मग दुःख कमी होत जातं, पण काय होतं? सुख वाढत जातं आणि सुखाचे कर्म वाढत जातं. पण तो पुढे जसं जाईल तर तो पहिल्यांदा सुरुवातीला अत्यंत उत्कृष्ट चांगल्या मार्गाने पैसे कमवतो, तर मधीच कोणीतरी येऊन त्याला सांगतं की बाबा रे, ह्याच्यापेक्षा जास्त कमवता येईल ना तुला, मी सांगतो ते कर, आहे की नाही? असं म्हणतात लोक, ह्याच्यापेक्षा जास्त कमवता येतील पैसे, का नाही सांगत असे? उदाहरणार्थ एखाद्याची खोली आहे, एक रूम आहे, सांगू का उदाहरण? एखाद्याची एक खोली आहे. आता ही खोली त्याला भाड्याने द्यायची. का भाड्याने द्यायची? त्याला कळलंय ना कशात सुख आहे. खोली भाड्याने देण्यात सुख नाहीये. कशात आहे? कशात सुख आहे? खोलीला भाड्या देण्यात त्याला सुख वाटतंय का? नाही. भाड्याने दिल्यानंतर जे पैसे मिळतील त्याच्यात सुख त्याला वाटतंय. आता भाड्याने देण्यात जर सुख आहे असं त्याला जर कळलं असतं तर त्याने कोणाला भाड्याने दिली असती? एखाद्या साधूला दिली असती आणि भाडं घेतलं असतं का? तो काय म्हटलं असता की हे रूम कोणाला देतो? तुला, तू वापर ही माझी खोली. आता जेव्हा तो साधूला एखाद्या ती खोली देतो तेव्हा त्याला पैसे मिळतात का? काहीच मिळत नाही. पण त्याला सुख मिळेल का दुःख मिळेल? त्या क्रियेतून सुख मिळेल, म्हणजे त्याचा दुःख नाश होईल. पण तसं तो करेल का? तसं तो करणार नाही. तो काय करेल? वारकरी जरी दिंडी घेऊन आले आणि त्यांना राहायला जागा द्यायची असली, मोकळ्या जागेचे सुद्धा पैसे घेतील. काही नाही तिथं. कुत्री मांजरी माणसं सुद्धा तिथं संडास करतात. अशा जागेवर वारकरी आपला तंबू ठोकतात. बघा, म्हणजे गमतीचा भाग बघा कसला. जिथे खाली तंबू टाकतात ना तिथे लोकांनी संडास केलेली असते, ती साफ करून वारकऱ्याला ते झोपावं लागतं, तिथं जेवावं लागतंय. बघा इतकी हालत वाईट आहे. आणि हा त्याचे भाडं घेतोय. मला सांगा, त्याचं जे कर्म आहे, त्याचं जे सुख भाड्याने देण्याचं त्याचं जे सुख आहे त्याला मिळेल काय? नाही मिळणार. म्हणजे ती रूम तो कोणाला देऊ शकतो? साधूला देऊ शकतो. भाडं काय? भाडं फुकट. भाडं त्याने ठरवलंय काय? काही भाडं नाही हेच भाडं. हे भाडंच झालं ना, काही पैसे घेणार नाही हे भाडं. आता एखादा म्हणेल नाही ह्याचे फार बाहेर किती आहे? बाहेर समजा 500 रुपये. हा म्हणेल नाही तुम्हाला 50 रुपये दे. आता हे सुद्धा आहे 50 रुपये. साधूला म्हणेल तुझ्याकडून 50 रुपये फक्त मला द्या तुम्ही. आता तरी काय होईल? आता तरी सुद्धा त्याला सुखच मिळेल, पण आता दुःख थोडंसं वाढेल. त्याला नंतर लक्षात आलं की साधूकडे बरेच शिष्य मंडळी येतात आणि यांच्या खिशात बरेच पैसे घालतात. मग तो म्हटला नाही बाबा, पुढच्या वेळेस नाही जमणार, तुम्ही 50 नाही, आता तुमच्याकडून 300 रुपये भाडं द्या, बाकीच्याकडून 500 घेतो, माझे 200 रुपये सेवा म्हणून तुम्हाला ठेवा. बघ आता भाव बदलला. आता काय केलं? आधी फुकट देत होता, नंतर 50 घेतले, नंतर 300 घ्यायला लागला आणि 200 काय म्हणतोय? माझ्यातर्फे तुम्हाला सेवा म्हणून ठेवा. आता साधू पवित्र आणि शांत आणि स्थिर असल्यामुळे त्याची
आणि अत्यंत चांगला असल्यामुळे, दयाळू, सगळ्या प्रकारचे सद्गुण असल्यामुळे त्या साधूचा समजा प्रसार झाला, असं धरून होईल का नाही सांगता येत नाही, पण झाला. आणि त्याच्याकडे कारमधून लोक वगैरे असे बरेचसे लोक यायला लागले, त्यालाही कारमधून इकडून तिकडून घेऊन जायला लागले, जसे मला घेऊन जातात तसे पैसा वाढला मग साधूकडे. तर या साधूकडे आता पैसे दिसल्यावर बाकीच्या तो काय विचार करायला लागला, अरे हा तर एवढं, बाकीच्या मला तर गाडी नाही, मला गाडी नाही बसायला, आणि ह्याच्याकडे नको त्या गाड्या, नको त्या म्हणजे पाहिजे त्या गाडीतून हा फिरतो. मग ह्याच्याकडून ह्याला कशाला 300 रुपये भाडे घ्यायचे, ह्याचे 500 घेतलं पाहिजे. मग त्याला म्हणतो तुम्ही 500 रुपये द्या महिन्यापासून, नाही तर निघा. म्हणजे त्याची प्रवृत्ती कशी होत जाते. आळंदीमध्ये दुकानाच्या पुढे सरकारची जागा आहे. कोणाची जागा आहे. दुकानाच्या पुढे रस्ता हा सरकारचा आहे, त्या माणसाचा नाही. त्याच्या पुढे स्टॉल लावायला हजारो रुपये घेतात गरीबाकडून, बघा. आणि ह्याचं दुकान कसलं आहे, ग्रंथ विकतो हा, बघा. किंवा फुलाचं दुकान आहे. ह्याचं दुकान कुठलं, ज्ञानदेवाला व्हायच्या फुलांचं दुकान, ह्याचं आध्यात्मिक धार्मिक ग्रंथ असलेलं याचं दुकान. किंवा यांची धर्मशाळा आहे, ज्या ठिकाणी येऊन धार्मिक रीतीने लोक राहावीत, सगळ्यांची राहण्याची व्यवस्था हवी, अशी त्याची धर्मशाळा आहे. पण त्याच्या समोर दुकानं जी लागले त्यांच्याकडून हे काय करतात, पैसे उकळ. तर अशा रीतीने जिथे परमार्थ चालतो तिथे हा गोंधळ. मग साधारण माणसं जेव्हा रूम भाड्याने देतात तेव्हा ते काय करतील, ते बघतात कुटुंब राहतंय का, मग कुटुंब राहतं तर मग 1000 रुपये भाडं लागेल, मग त्याच्यामध्ये त्या कॉट बेसिसवरच देऊ ना. कुटुंबाकडून 1000 घेण्याच्या ऐवजी कॉट बेसिसवर दिलं, 5 मुलं ठेवली, 6 मुलं ठेवली, तर आपल्याला काय होईल, 1000च्या ऐवजी 2000 मिळतील. मग आता रूम भाड्याने द्यायची ठरली तर मग सुरुवातीला तो विचार करतो, नको आपण धार्मिक चांगली माणसं आहे तर आपण चांगल्या लोकांनाच देऊ भाड्याने. मग त्याला विचारतं नॉनव्हेज खातो का, नाही खात, हा मग राहा तुम्ही. कालांतराने असं होतं, रूम भाड्याने जात नाही, कारण सगळी खाणारी पिणारी लोक. मग तो म्हणतो आपली ही रूम अशीच पडली, काय ही रूम अशीच पडली, मग आता काय करावं, जाऊ द्या, खाणारी असो पिणारी असो देऊन टाका. आता ह्याला हेही कळत नाही आपण कोणाला भाड्याने देतोय, त्याला हे पण भान राहत नाही कोणाला भाड्याने देतो. आमच्या इकडे एका माणसाने भाड्याने अशी रूम दिली, त्याने बघितलंच नाही कोण आहे, काय आहे, कसला आहे. फ्लॅट विकत घेतला, भाड्याने दिला, 3 महिने का 4 महिने झाले असेल. त्याच्यानंतर 3-4 महिन्यानंतर अचानकपणे पोलिसांची रेड पडली. तो जिथे मनुष्य राहत होता त्याला पकडून नेला. आज तागायत, म्हणजे जवळजवळ त्याला आता किती वर्ष झाले, 2006 ते 2007च्या दरम्यान तो फ्लॅट भाड्याने घेतला होता. आज तागायत त्या रूमला सील आहे गव्हर्नमेंटचं, आणि ह्याला काय भाडं मिळते का, त्याच गेला. आता हे तरी दिसणार आहे, पण लोकांकडे जे काही खोल्या आहेत, जेव्हा काही भाड्याने देण्याच्या गोष्टी, त्याचा ते विचारच करत नाही की आपण त्याच्यातून जे पैसे कमवतोय त्याने दुःख मिळणार आहे का सुख मिळणार आहे. तुम्हाला कदाचित 10,000 मिळत असेल भाडं, लाख मिळत असेल, पण त्याच्यातून तुम्हाला पुढे जे सुख मिळणार आहे ते सुख मिळणार का नाही. पैसे मिळत आहेत ना, अरे पण त्या पैसे जे मिळत आहेत ते कसे आले, त्या पैशातून तुम्हाला काय पुढे तयार होईल, दुःख तयार होईल का सुख तयार केले, याचा विचार नाही. कारण त्याला फक्त एवढंच कळतंय की सुख कशात आहे. एवढ्याच चुकीने तू काय स्वतःचं वाटोळं करून घेतोय सांगता येत नाही. असं जगामध्ये सर्वत्र सुरू आहे, शहरामध्ये तर असं आहेच आहे. मग म्हणतील महाराज तुमचं ऐकून आम्ही तर भिकेला लागू. भिकेला लागसाल पण सुखी असाल. काय होईल, मी जे सांगतोय ते ऐकाल तर काय होईल, सुखी असाल. जोशींचा फ्लॅट आम्ही 7 वर्षामध्ये फक्त दुसऱ्यांदा भाड्याने दिलाय. पहिल्यांदा भाड्याने दिला तेव्हा नॉनव्हेज न खाणारी माणसं होती. दुसऱ्यांदा भाड्याने दिला तेव्हा तेच बघितलं. मध्ये 3-4 वर्ष 5 वर्ष फ्लॅट रिकामा होता, त्याची गरज नाही. पण जोशींचं डोकं सरकलं समजा, काय सांगता येत नाही ना, समजा सरकलंच तर ते काय म्हणणार, त्यांचं नाही सरकलं त्यांच्या आईबापाचं सरकेल, त्यांचं नाही सरकलं त्यांच्या कोणाच तरी भाऊबंधाचं सरकेल. ते मग त्याला काय बावळटेस का तू, एवढा मोठा फ्लॅट आहे तर घे ना भाडं, काय करायचं तुला, काय ते त्यांचं ती खातील ना, त्यांचे ती मरतील, तुला काय करायचंय. नाही, तुम्ही त्याला अटॅच झाले आता, कारण त्याचे पैसे तुम्ही घेताय, त्याच्याशी तुमची लिंक आहे ती आता, म्हणजे तुमच्या दुःखामध्ये भर पडणार आहे, तुमचं सुख संपलेलं आहे. उदाहरण आहे, आपण जे काही करतोय या करण्यामध्ये माणसांना हेच कळत नाही की सुख आणि दुःख कसं येतंय. सुख दुःखाचा हिशोब नाहीये. सुख पैशात वाटतं म्हणून त्या पैसा कसा कमवायचा याच्यासाठी मारामार आहे. नक्की लोकांना कळत नाही की कुठल्या पैशाने आपण सुखी होणार आहोत. व्यावहारिक दृष्ट्या, पारमार्थिक दृष्ट्या तर आमची गोष्ट आहे,
पारमार्थिक दृष्ट्या आपल्या पैशाचा उपयोग काय केला म्हणजे आपण परमार्थात सुखी होऊ, हे तर फार लांबची गोष्ट आहे. आपल्या पैशाचा उपयोग कशा रीतीने केल्यानंतर आपण परमार्थात सुखी होऊ, हे किती लांब आहे. आपल्याला हेच कळे ना की आपल्याला जे व्यवहारात पैसे मिळतात त्या पैशाने व्यवहारातच आपण कशी सुखी हेच कळत नाही. एवढी अडचण आहे. म्हणजे एक उदाहरण बघतो मी पैशाचं घेतलं. असंच अनेक अनेक आपण काय करतो, कर्म करतो. आपल्या अनेक कर्मामध्ये अनेक क्रियांमध्ये आपल्याला हेच कळणार नाही की नक्की कुठल्या क्रियेने काय तयार होणार आहे. तुम्हाला काय मला काय आपल्याला कळतच नाही. म्हणून हा कर्म मार्ग अत्यंत अवघड, अत्यंत म्हणजे अत्यंत अवघड आहे हा विषय. गहन गहन म्हणजे त्याचा थांगपत्ताच लागणार नाही. तुम्हाला थांगपत्ताच लागणार नाही की महाराजांच्या चिंतनात येऊन जर आपण झोपलो तर काय होणार आहे, महाराजांच्या चिंतनात येऊन आपण जर आपलं मन दुसरीकडे घेऊन गेलो तर काय होणार आहे. कारण ती क्रिया आहे ना. काय होणार माहितीच नाही. मला पण हे माहिती नाही की मी जेव्हा चिंतन सांगतो ते चिंतन सांगताना असता मन जर विचलित केलं आणि दुसरीकडेच भरकटलो तर माझं काय होणार आहे नाही माहिती. का इतकं गहन कर्म आहे. तुम्हालाच नाही, माझं सुद्धा तसंच. आपल्याला हेच कळणार नाही, आपल्याला कळूच शकत नाही की कुठल्या कर्माने त्याची फल काय मिळतील. आणि ही कर्माचा फेरा, कर्माची गती इतकी भयंकर आहे की शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं अशी आहेत की कोणी काय केलं आणि काय झालं हेच कळलं नाही लोकांना. ते असं कसं झालं. राजा हरिश्चंद्र अत्यंत सत्यवादी आणि अत्यंत उत्कृष्ट, पण झालं काय, काय नको नको ते झालं, नको नको ते झालं नाही का. पांडव सगळे धर्माने वागणारे, सगळे नीट वागणारे, युधिष्ठिरासारखे, पण काय झालं, कौरवांना फक्त मारताना दुःख भोगावं लागलं. म्हणजे बाण खाल्ल्यानंतर बाण लागले तेव्हा दुःखी झाले ते, फक्त शारीरिक यातना म्हणून. आधी सगळं काळ त्यांनी कशात काढला, कौरवांनी अत्यंत ऐश्वर्यात आणि मजेत काढला. बघा गंमतशीर भाग आहे का नाही. कौरवांचं अख्खं आयुष्य अत्यंत सुखात गेलं, फक्त शेवटच्या युद्धामध्ये त्यांना दुःख झालं. म्हणजे ते पण बाण लागून मारताना, बाकीच्या काळात मजेत राहिले ते. दुर्योधन सुद्धा मारताना सुद्धा आनंदी होता, कारण तो योद्धा होता आणि योद्ध्याला वीरमरण येणं हे फार उत्कृष्ट मानलं जातं. आणि दुर्योधनाला ही अक्कल होती म्हणून दुर्योधन मारताना सुद्धा हसत होता. त्याचे आईबाप रडत होते तिकडे, ते जर लढायला पण आले नाही. म्हणजे हा लढाई करून मरतोय तरी सुखात मरतोय आणि ते लढाई न करता दुःखात मारणार आहेत, धृतराष्ट्रासारखे. आहे की नाही गंमत. तर हा कर्माचा जो फेरा आहे, ही कर्माची जी गती आहे ती फार भयंकर आहे. कोणी सांगूच शकत नाही काय होईल कसं होईल. म्हणजे काय होणार आहे कसं होणार आहे हेच माहित नाही. क्षय कशाचा करायचा काय कळणार नाही का. क्षय कुठल्या कर्माचा करावा. मग काही लोक म्हणू लागले की नाही आपण वाईट कर्माचा क्षय करू आणि चांगल्या कर्मांचा, वाईट कर्माचा क्षय. मग वाईट कर्माचा क्षय करायचं म्हणजे काय करायचं, कुठल्या कर्माचा क्षय करायचा. तर कर्मक्षय या विषयाचा आपण अभ्यास करतो. आपण फक्त क्रियमन कर्माचा थोडक्यात विचार केला. ह्या क्रियमन कर्मामध्ये काय काय येईल हे काही सांगताच येत नाही. प्रारब्धाचा क्षय होत नाही, क्रियमनाचा क्षय कसा करणार प्रश्नच आहे. आणि संचिताचा क्षय कसा करायचा, क्षीण कसा करायचा हे सांगताच येत नाही. त्यातही बाकीचे जे मग उरलेले आहेत हे 5 कर्म, ह्या 5 कर्मामध्ये कसा क्षय करावा हाही मोठा प्रश्नच आहे. तर अशा रीतीने कर्मक्षय हा जरी या ठिकाणी अभ्यास सांगितलेला असला, कर्मक्षयाने कर्मज जो संबंध देह आणि अहंकार यामध्ये आहे हा नष्ट होतो असं सांगितलेलं असलं तरी सुद्धा तो कर्मक्षय कसा होईल हा मात्र गुह्य विषय, हा गुह्यतम विषय. आणि हा गुह्यतम विषय आपल्याला कळण्यापर्यंत आपली गती हो, यासाठी जे काही योग्य साधन आपण करणं अपेक्षित आहे ते आपणाकडून हो, यासाठी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच परम भगवंताच्या कृपेने निर्माण झालेलं हे चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.